नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा असा एक टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा. आणि स्कूल ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे 10वीची माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल तसा फार चांगला लागला आहे. आणि एकूण महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर आजचा हा निकाल महाराष्ट्रातील 92.06% एवढे विद्यार्थी या परीक्षेत पास झालेले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर अशी विभागीय मंडळं आहेत. आणि या विभागीय मंडळात तसा उल्लेखनीय असा निकाल लातूर विभागाचा लागलेला आहे असं एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहे. महाराष्ट्रातून एकूण 179 विद्यार्थ्यांनी 100% मार्क्स मिळवले आहे. आणि त्यात लातूर विभागातील 1-2 नव्हे तर 113 विद्यार्थ्यांनी 100% मार्क मिळवले आहे. लातूर विभागात येणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील मी जिथं अध्यापनाचं काम करत होतो त्या सुबोध विद्यामंदिराच्या निकालाची परंपरा 100% निकाल लागण्याची परंपरा आजही कायम आहे. हा निकाल 100% लागण्यासाठी संस्थेचे सर्व कांतीलालजी बोराना आणि त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेतात. त्यामुळं सुबोध विद्यामंदिराचा निकाल नेहमीच चांगला लागतो. सुबोध विद्यामंदिराबरोबरच जिल्हा परिषद प्रशाला दहिपळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव या शाळेचाही 100% निकाल लागलेला आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या काही ज्या शाळा आहेत त्या गुणवंत विद्यार्थी घडवतात हे या निकालावरून स्पष्ट होतं. धाराशिव जिल्ह्याचाही निकाल बऱ्यापैकी उत्तम लागलेला आहे असंच म्हणावं लागेल. एकूण महाराष्ट्रात जो हा 10वीचा निकाल लागला आहे त्यात मुलींनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं असून उत्तीर्णात मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. आता यातील काही विद्यार्थी मग पॉलिटेक्निकला प्रवेश घेतील, काही D-फार्मसीला प्रवेश घेतील, काही ITI करतील, तर काही विद्यार्थी 11वी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेला प्रवेश घेतील. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी न खचता परत तयारीला लागावं आणि दैदिप्यमान असं यश मिळावं हीच अपेक्षा आहे. नाशिकच्या बहुचर्चित TCS कंपनीतील महिलांवर अत्याचार आणि त्यांचं शोषण
या प्रकरणी काल नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून खान हिला अटक केली. खान ही हे जे कांड झालं आहे त्याची मुख्य सूत्रधार असावी असा नाशिक पोलिसांचा कयास आहे. खान हिला ज्या परिसरातून अटक केली तो तसा निर्जन्य असा परिसर, पण तिथं छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी कॉलन्या झाल्या आहेत. एका कॉलनीतील फ्लॅटमध्ये दीना खान, तिची आई, तिची मावशी आश्रयाला आणि हे आश्रय देण्याचं काम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा नगरसेवक MIMचा आहे त्या मुजीब पटेलनं केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे नाशिक पोलिसांनी मुजीब पटेलच्या विरोधात पण गुन्हा दाखल केला आहे. काही राजकारण्यांनी मग थेट तो मुजीब पटेल हा MIMचा नगरसेवक असल्यामुळं MIMचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पण आरोप केले आहेत. मात्र इम्तियाज जलीलनी आपलं याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज नाशिक पोलिसांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये कोर्टात दीना खानला हजर केलं. इन कॅमेरा सगळी प्रक्रिया झाली. न्यायालयात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. अगदी माध्यम प्रतिनिधींना पण प्रवेशापासून मज्जाव करण्यात आला होता. आता म्हणजे अर्धा तासापूर्वी नाशिक रोड कोर्टानं दीना खानच्या बाबतीत काय निर्णय दिला ही माहिती मिळू शकलेली नव्हती. दीना खान ही 2 महिन्याची गर्भवती असल्याचा अहवाल वैद्यकीय पथकानं दिलेला आहे. त्यामुळं कोर्ट त्यात काय करतं हे पाहावं लागेल. टाटा IPL 2026च्या या हंगामातील 74 होणाऱ्या सामन्यापैकी 51वा सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स या 2 संघात होणार आहे. मग हा सामना कोण जिंकेल कोण हरेल याकडं सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे. मात्र या सामन्यात दिल्ली कॅपिटल जिंकला तर ते तालिकेत थोडं पुढच्या टप्प्यावर जातील. समजा कोलकाता नाईट रायडर्स जिंकलं तर तेही खालच्या स्तरावर असलेला संघ वरच्या स्तरावर एवढं चित्र स्पष्ट होईल. आज घडीला जी यावर्षीची टाटा IPL स्पर्धेची गुणतालिका आहे त्यात राजस्थान रॉयल 1 नंबरला असून 2 नंबरला पंजाब किंग आहे. त्यामुळं कोण उर्वरित आता तसे पाहिले तर 23च उद्यापासून सामने होतील आणि त्यात कोण एलिमिनेटर होईल कोण सामना जिंकून थेट अंतिम स्पर्धेत खेळण्यास पात्र होईल याचा निकाल आपल्याला 2-3 दिवसात स्पष्ट होईल. आता आपण येथेच थांबतोय. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.